हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. पुणे बेबेवाडी येथे आपली साईप्रिया नावानी क्लिनिक आहे. इथे होमिओपॅथी ट्रीटमेंट दिली जाते. इथे वापरली जाणारी मेडिसिन सर्व स्टँडर्ड आणि जर्मन मेडिसिन्स असतात. इथे बरे झालेले पेशंटचे आपण रिव्ह्यू घेतो. त्या टेस्टिमोनियलमध्ये जी पेशंट्स सांगतात ते त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतात. काहीही स्क्रिप्टेड नसतं. पेशंट्सना फॉल्स होप्स द्यायचे नाही आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट घेता येत. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी आहे डॉक्टर सुप्रिया पाटील. आपण आज फंगल इन्फेक्शन ह्या टॉपिकवर थोडंसं चर्चा करूयात. रिंगवर्म, फंगल इन्फेक्शन, डर्मोफायटोसिस असे त्याचे बरेच नाव आहे. त्याच्या आधी थोडी माहिती आपल्याला फंगल इन्फेक्शनबद्दल असावी. कम्युनिकेबल डिसीज आहे, म्हणजे एकांना दुसऱ्यांना स्प्रेड होणारी डिसीज आहे. स्किन कंडिशन आहे. याकरिता थोडं आपण फंगल इन्फेक्शनबद्दल बोलूयात. फंगल इन्फेक्शन ह्याचा दुसरा ते काही वेळा इझिली ट्रीटेबल पण आहे आणि काहींमध्ये जर क्रॉनिक कंडिशन म्हणजे लॉंग टर्ममध्ये असेल तर ते इट मे बी डिफिकल्ट टू ट्रीट. पण ते काही वेळा काय होतं, पेशंट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ऑलरेडी स्टेरॉइड अप्लिकेशन खूप केल्याने त्यांना रिझल्ट्स यायला थोडंसं त्रास होतो. कारण आपलं होमिओपॅथी हे पूर्ण मुळापासून क्युअर करणारी सिस्टम आहे. त्यामध्ये जर एखादा स्टेरॉइड किंवा एखाद्या मेडिसिनने एखादी स्किन कंडिशन किंवा एखादी डिसीज कंडिशन दाबलं गेलं असेल किंवा त्याच्यानी त्यावेळेला तात्पुरतं ट्रीट झालं असेल किंवा त्यावेळेला मेंटेन केलं असेल, पूर्ण बाहेर काढूनच आपलं ट्रीट करणार. कारण की ते जेव्हा एकदा होमिओपॅथी सिस्टमने ट्रीट झालेले डिसीज पुन्हा आपल्याला रिकरन्सी होत नाही, त्याची टेंडन्सी पूर्ण निघून जाण्यासाठी फंगल इन्फेक्शन ही कम्युनिकेबल डिसीज आहे. कारण जर आपल्या फॅमिली मेंबरमध्ये एखाद्या कुणाला तर झालं असेल तर त्याचं टॉवेल, नॅपकिन, बेडशीट, चादर, सोप, इवन कंगवे, कोंब हे सुद्धा एकमेकांनी वापरू नये. त्याच्याहून सुद्धा एकमेकांपासून एकमेकांना डिसीज होतात. ते तसे त्यामध्ये तो एक स्किन कंडिशन आहे तर राहतात, जेणेकरून आपल्या एक्झिलरी रिजन म्हणजे काके, कमरेच्या मागच्या साईड, कमरेच्या पुढच्या साईडला जिथं आपण टाईट फिटिंग्स घालतो आणि जिथं जास्त घाम येतो आणि जिथं जास्त वेळ मॉइश्चर राहतं. सुरुवात ही एक छोटी लाल लाल खाज असलेली एक लालसर आणि छोट्या छोट्या फोडींचा एक छोटासा एक डाग सारखाच येतो आणि असताना इच करत करत ते वाढत जातं. एकापासून एक असं पूर्ण शरीरभर होण्यास सुरुवात होते आणि अशा वेळेला इचिंग आणि त्याची खाज ते असहनीय असतं. ॲलोपॅथीमध्ये असा होतो की सुरुवातीला तर त्याचे रिझल्ट खूप छान येतात, खूप बरं वाटायला लागतं आणि जसे जसे क्रीम्स किंवा मेडिसिन्स कमी करायला लागतो तेव्हा बंद करतो वेळेला ते दुपटीने वाढतं, दुपटीने स्प्रेड व्हायला लागतं आणि पूर्ण अंगभर पसरायला लागतो. ह्याचा सर्वात एकमेव आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे होमिओपॅथी आहे. आणि होमिओपॅथी हे खूप अप्रतिम काम करतं आणि खूप मुळापासून म्हणजे पूर्ण मुळापासून त्याचा ट्रीट करून अगदी कम्प्लीट आता पूर्ण बरी झाली आणि 6 महिने परत रिझल्ट्स आहेत. इव्हन त्याचे डाग सुद्धा आपल्याला थोड्या दिवसांनी नाहीसे दिसतात आणि परत ते रिकरन्सी जी टेंडन्सी आहे, म्हणजे आपल्या होमिओपॅथी मेडिसिनने हे का शक्य होतं, तर आपण होमिओपॅथी मेडिसिनमध्ये जेव्हा फंगल इन्फेक्शनसाठी मेडिसिन्स देत असतो त्यावेळेला आपण मेन मुख्य म्हणजे त्याचं पेशंटची इम्युनिटी वाढण्यासाठी मेडिसिन्स दिली जाते. त्या कारणाने पेशंटची इम्युनिटी वाढल्या कारणाने पेशंटची रिकरन्सीची जी टेंडन्सी असते ती पूर्णपणे जाते आणि पेशंट इम्युनाइज असल्यामुळे परत त्यांना इन्फेक्ट होत नाही. फंगल इन्फेक्शन क्युअर झाल्यानंतर परत आम्ही 1 महिन्यासाठी मेडिसिन कंटिन्यू ठेवतो, कारण त्याची इम्युनिटी बिल्डअप व्हावी. आणि आपल्या जे सक्सेस स्टोरी सिरीजमध्ये पेशंट्स आहेत त्यांचा रिव्ह्यू घेणार आहोत. माझे नाव जयश्री विलास तामकर. तुम्हाला काय त्रास होता? मला स्किनचा त्रास होता आणि मी बरेच दवाखाने केले पण मला काही फरक पडला नाही. मी ताईंच्याकडे स्वयंपाकाचं काम करते, त्यांच्याकडे आले त्यावेळेस त्यांनी माझ्याकडं बघितलं माझ्या हातावर पाठाणीला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रीटमेंट देऊ तुम्हाला. तर त्यांची मी ट्रीटमेंट घेतली. 1-1.5 महिन्यामध्ये मला इतका फरक पडला की माझ्या अंगावरचं पूर्ण डाग गेले, खाज गेली. तुम्ही कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली होती? बरेच ठिकाणी घेतली होती, 4-5 ठिकाणी तरी घेतली होती. तुम्हाला हा त्रास केव्हापासून होता? मी ट्रीटमेंट घ्यायच्या आधी जवळजवळ 6 महिने आधी चालूच होता. होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला फरक जाणवला? होमिओपॅथी ट्रीटमेंट तसं 2-3 दिवसात मला फरक लगेच जाणवायला सुरुवात झाली. जी खाज कमी पडली, माझ्या अंगावरचे डाग जायला लागले आणि खाज पण कमी पडली. 1-1.5 महिन्यामध्ये जवळजवळ कम्प्लीट झालं माझं. मला इन्फेक्शन कुठे कुठे होतं, पोटाला झालं होतं आणि काखेमध्ये झालं होतं, असं बऱ्याच ठिकाणी झालं होतं. पूर्ण माझं शरीर काळं झालं होतं. त्रास म्हणजे काय व्हायचं तुम्हाला? मला खाज यायची आणि त्याच्यात खाजवलं की त्याच्यातून रक्त यायचं आणि अशी पोट बारीक बारीक होतं. आता इथे ट्रीटमेंट घेऊन किती वर्ष झाले तुम्हाला? आता मला 2 वर्ष झालं. त्याच्यानंतर परत कधी झालेलं आहे का? नाही झालं. परत त्रास काहीच त्रास नाही.
ह्याच्या व्यतिरिक्त आणि साईप्रिया क्लिनिकमध्ये तुम्ही आणखीन काही ट्रीटमेंट घेतली का? हा घेतली. माझे पाय दुखत होते त्याच्यावर पण घेतली आणि दुसरं माझं ऍसिडिटीचा पण त्रास होता त्याच्यावर पण त्यांच्याकडून घेतली. आता ऍसिडिटीचा त्रास कसा आहे? आता कमी आहे. म्हणजे आता होतच नाही ऍसिडिटी. पूर्ण कमी आहे? पूर्ण कमी आहे. आणि पाय दुखायचे इतके दुखत होते ना तर आता पाय मला आता अजिबात पायाचं पण तक्रार काही नाही. आता पूर्ण कमी झाले. बाहेर किती महिने तुम्ही ट्रीटमेंट घेतली? बाहेर तरी 6 महिने घेतले. अंगावर डाग पडले ते डाग सुद्धा कमी झाले आणि 1.5 महिन्यामध्ये पूर्ण कम्प्लीट झालं. होमिओपॅथी ट्रीटमेंटनी तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटला ओव्हरऑल? मला त्यानेच फरक वाटला कारण दुसरं औषधं घेतली त्यांनी काहीच मला फरकच नाही पडायचं. पण ह्यांच्या 1.5 महिन्याच्या औषधांनी मला पूर्ण फरक पडला. 1.5 महिन्यात पूर्ण बरं झालं की? पूर्ण बरं झालं. 2-3 दिवसातच सुरुवात चांगली वाटलं नाही का, बरं वाटायला लागलं. थोडं खाजयाची कमी झाली. कशासाठी ट्रीटमेंट घेतली तुम्ही? माझे पाय दुखत होते, पायासाठी पण घेतली. तर पाय सुद्धा 2 महिन्याचा कोर्स मी पूर्ण केला त्यांच्याकडं. तर आता माझे पाय दुखत नाही. पाय म्हणजे गुडघे दुखायचे, मला चालायला येत नव्हतं असं व्हायचं. आणि त्याच्यावर ऍसिडिटीचं पण औषध घेतलं. ऍसिडिटी मला खूप झाली होती ऍसिडिटी. त्यांच्या औषधांनी ऍसिडिटी उलट्या व्हायच्या, अंगावर खाज यायची त्यांनी सुद्धा. तर ते सुद्धा कमी झालं. माझ्या मुलाला पण झालं होतं, माझ्या मोठ्या मुलाला इन्फेक्शन. तर ते सुद्धा दाखवलं तर त्याला सुद्धा फरक. आणि माझ्या नंदेच्या मुलाला पण दाखवलं होतं, त्याच्या पायाला झालं होतं इन्फेक्शन, तर त्याला सुद्धा फरक पडला. साईप्रिया क्लिनिकबद्दल तुम्ही आणखीन कोणाला सुचवलं का? मी बऱ्याच जणांना सांगितले तर ते येतात त्यांच्याकडं. बरेच जण ज्यांना सांगून ते येतात. म्हणजे मला फरक पडला पण त्यांना सुद्धा फरक पडलाय. चांगलं म्हणजे चांगलं आहे. आणि क्लिनिकबद्दल काय सांगू इच्छिता? डॉक्टर तर चांगलेच आहेत आणि मी त्यांच्याकडे काम करते म्हणून नाही, पण तसे चांगलेच आहेत. आणि मला त्यांचा भरपूर म्हणजे सगळ्या ह्याच्यात अनुभव आलेला आहे. त्यांच्या औषधं वगैरे चांगली असतात. कारण मी माझ्या मुलांना सुद्धा सर्दी खोकला झाला तर घेऊन जाते इथे. कोणाला सांगते मी, जेवढे लोकांना बाहेर भेटते तर त्यांना सांगते की मला तिथे फरक पडलाय, तिथे तुम्ही जाऊ शकता, चांगले आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच सर्व हेल्थ कंडिशनसाठी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा फायदा व्हावा याकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.